स्ट्रेस किंवा ताणतणाव प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. कोणीही सुटलेलं नाही याच्यापासून. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळेजण कुठल्या ना कुठल्या तरी तणावातून जात आहेत. त्याचे दुष्परिणाम भोगतायत. ही दुर्दैवी गोष्ट आहे, पण आहे, असं सत्य आहे. हे कमी कसे करायचे ताणतणाव, याच्यापासून मुक्ती कशी मिळवायची? तर 100% मुक्तता तर शक्य नाहीये, पण कमी कसे करायचे हे डेफिनेटली आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा प्लीज. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील नवीन व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर. तर ताणतणाव किंवा स्ट्रेस खूप कॉमन आहेत. खूप सगळीकडे आपण ऐकतो, अरे की खूप प्रेशर आहे यार, खूप तणाव आहे, स्ट्रेसमुळं डोकं दुखतंय, डोळे जड होत आहेत, अंग दुखतं. स्ट्रेस कुठं कुठं परिणाम करू शकतो आपला विचारही करू शकत नाही. आपल्या शरीरावर स्ट्रेसचा प्रचंड घातक परिणाम होतो. म्हणजे आपण स्ट्रेसचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा आपण विचार करा की आपण असं बसलोय, आता मी जसं बसलोय आता या खुर्चीत, आणि पाठीमागे इथे कोणीतरी मला प्रेस करायला लागलं, मी ऑटोमॅटिकली डोळे मिटतो आणि मला बरं वाटायला लागतं की मला कोणीतरी इथे मसाज करते. कारण मला जो स्ट्रेस आलेला असतो ना, तो इथली मसल्स माझी टायटन, माझी म्हणजे कोणाची इथली मसल्स टायटन होतात. तर ती जी तो ताणतणावाचा परिणाम आहे. आपल्याला आता असं फूट मसाज वगैरे आपण केल्यानंतर बरं वाटतं, कारण ते हलकं होतं ना. ते जी आखडलेल्या गोष्टी असतात, त्या आखडले पण आपल्या शरीरावर येत असतं. त्या ताणतणावातून येणारं आखडले पण शरीरावर येत असतं. मग त्याचे बाकीचे परिणाम आहेत. ब्लड प्रेशर वाढतं, हायपर टेन्शन असतं, अँझायटी वाढते. त्याचे पुढचं म्हणजे मग कार्डिओव्हास्क्युलर प्रॉब्लेम्स, खूप साऱ्या गोष्टी आहेत. गुगल केलं आपल्याला तर लक्षात येईल की स्ट्रेसनं काय काय होऊ शकतं. बरं, हे सगळं आहे, हे आपण रोज फेस करतोय. अगदी छोट्यात छोट्या मुलाला सुद्धा स्ट्रेस आहे की त्याला त्याचा होमवर्क पूर्ण करायचा आहे. बरं, तो होमवर्क असा नाही आहे. आता आम्ही लोक शाळेत जात होतो तेव्हा आम्हाला एक म्हणजे 4थी पर्यंत एक पाटी असायची. त्या पाटीवर आजचा अभ्यास लिहून आणायचा किंवा सांगितलेला असायचा. तो पाटीच्या 2 बाजूला बसेल इतपतच अभ्यास असायचा किंवा जास्तीत जास्त पुस्तकात काहीतरी लिहायचं. त्याच्या पलीकडे अभ्यास नसायचा. आज मुलांचं बघितलं तर मुलांना प्रत्येक विषय, मला वाटतं 8 विषय आहेत, तर 8 विषयाला 8 वह्या आहेत. मोठ्या मोठ्या वह्या. क्लासरूममध्ये जे क्लासवर्क आहे, क्लासवर्क कंप्लीट करायचं, तेवढं लिहायचं. घरी येऊन होमवर्क कंप्लीट करायचा. बरं, तोही 4-1 विषयांचा तर होमवर्क असतो. पाठांतर असतं. मधनं युनिट टेस्ट येत असतात, सरप्राईज टेस्ट असतात. मुलांवरचा ताणतणाव कमी नाही आहे. एवढं सगळं होऊन त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला बसवलं जातं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये त्यांनी यश मिळवायला पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. त्याच्यानंतर त्या मुलांना कुठे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या सगळ्यामध्ये भाग घ्यायला लागतो. डान्स करायला लागतो, स्विमिंग शिकायला लागतं, टेनिस यायला लागतं, योगा करायला लागतं, जिम काय ते जुदो, कराटे, सगळं मार्शल आर्ट शिकायला लागतं, स्केटिंग शिकायला लागतं. आय मीन इतका ताण येत असतो त्या मुलांवर. बरं, हे सगळं करण्यामागचं आपलं हे रिझनिंग असतं की हे आम्ही नाही केलं, आम्हाला हे सगळं करायला नाही मिळालं, तुम्हाला करायला मिळते, तुम्ही करा. पण त्याच्यावर ताण येत असतो, त्या मुलावर ताण येत असतो. बरं, हीच गोष्ट थोड्याफार प्रमाणात आपल्या बाबतीत होत असते. आपल्याकडनं अपेक्षा असतात की आपल्यालाही वाटत असतं की आपण ही गोष्ट तेव्हा नाही केली, आता करायला पाहिजे. आपण चांगलं शिक्षण नाही घेतलं म्हणून आपल्या करिअरचा असा प्रॉब्लेम आहे. आपण आता आपल्या करिअरमध्ये कुठे मागं नाही राहायचं. आपल्या गावात शिक्षणाची सोय नव्हती आपल्या, म्हणून आपण हे नाही शिकलो, स्किल नाही शिकू शकलो. आता मात्र मला हे करायचंय. आता मात्र मला करिअरमध्ये मागं नाही राहायचंय किंवा मला हे जे टास्क आहे हे करायचं. बरं, मी नाही केलं तर दुसरा कोणीतरी करेल. हा सगळ्यात मोठा ताण असतो. ते प्रेशर येत असतं वरनं. आणि मग प्रेशर येत 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 एक दिवस आपल्याला ते कधीतरी शरीरात ते स्फोट होतो त्याचा आणि वेगळ्या घातक प्रकारे बाहेर पडतं आणि मग आपण जागे होतो. म्हणजे रबर जास्ती ताणला तर तुटतो, हा निसर्गाचा नियम आहे. मग त्याच्यावरचा ताण कमी करून पुन्हा ताणला की तो जास्त ताणला जातो, त्याची टेनॅसिटी वाढते. हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळे ताणतणावापासून मुक्ती मिळवणं हे जरी 100% आजच्या काळात शक्य नसलं तर त्याच्यामध्ये कमी कसं करता येईल हे मात्र आपण बघायला पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्याकडनं केलेल्या अपेक्षा या प्रचंड असतात. आपण विचारच करत नाही की आपण काय झेपतंय आपल्याला, आपण काय करू शकतो. आपल्याला वाटतं की हे होऊ शकतं कारण हे करायचंय. आपण करू शकतो का नाही हा विचार आपण केलेला नसतो. मग आपण त्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी आपल्या लिस्टमध्ये
प्रचंड गोष्टी लिहून ठेवतो. हे पण व्हायला पाहिजे, हे पण व्हायला पाहिजे, हे पण व्हायला पाहिजे, हे पण व्हायला पाहिजे. अरे बस, हे पण व्हायला पाहिजे बरोबर आहे. आपण करू शकणार आहे का? या गोष्टीचा विचार पाहिजे ना, मी करू शकणार आहे का? फॉर एक्झाम्पल आपण आठवड्याचं किंवा दिवसाच्या शेड्यूलचा विचार करूया, की एका दिवसाचं शेड्यूल काय असतं. या एका दिवसाच्या शेड्यूलमध्ये आपण टू डू लिस्ट केलेली असते, की आता ही कामं करायची आहेत. व्यावसायिक कामं म्हणूया आपण त्याला. व्यावसायिक कामं जी आपल्याला करायची आहेत, त्याची आपण एक लिस्ट बनवलेली असते. अमुक वेळात हे करायचं, ही यांच्याबरोबर मीटिंग आहे, ते त्यांच्याबरोबर मीटिंग आहे. हे सगळं आपण करायचं लिहिलेलं असतं आणि याच्यामध्ये हा गोष्टीचा विचारच नसतो केलेला, की याच्या व्यतिरिक्त जर कामं आली तर काय? आपले 8 तास तर भरलेत. मग त्याच्या व्यतिरिक्त कोणातरी मीटिंग लागती, मीटिंग लांबती, तिथं काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम होतो, तिथं काहीतरी अजून एखादा विषय निघतो, मग अजून जास्त वेळ निघतो. आपण जी कामं ठरवलेली असतात ती मागं पडत जातात. ती एकमेकावर आपटायला चालू होतात कामं. मग ती साचायला चालू होतात. मग आपल्याला रात्री उशीरपर्यंत थांबून ही सगळी कामं पूर्ण करावी लागतात. सेम गोष्ट आहे दिवसाची, सेम गोष्ट आहे अभ्यासाची, की आपण ठरवतो ती गोष्ट पूर्ण होईलच ही गॅरंटी नसते. मग आपण जर ठरवतानाच गोष्टी लिमिटेड ठरवल्या, बफर टाइम ठेवला, की हे जे घडणार आहे याच्यासाठी थोडाफार बफर टाइम ठेवला, की जे गोष्टी ज्याला आपण काय बोलतो अनफोर्सिन किंवा कॉन्टिंजन्सीज असतात जशा, की ज्या अचानक येणाऱ्या गोष्टी असतात, त्या अचानक येणाऱ्या गोष्टींसाठी जर बफर टाइम ठेवला, राखीव वेळ ठेवला, तर आपण तो राखीव वेळ युटिलाइज करू शकतो. उद्या कदाचित असंही होईल की उद्या काहीच काम लागणार नाही जे एक्स्ट्राचं असेल, कुठलीच मीटिंग लागणार नाही. मग त्या केसमध्ये तो जो एक्स्ट्राचा वेळ आहे हा आपण किती चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकतो. कामं लवकर संपतील. कामं लवकर संपली तर तो वेळ आपण दुसऱ्या महत्वाच्या कामांच्या प्लॅनिंगसाठी देऊ शकतो, तयारीसाठी देऊ शकतो. बरं, दुसरी गोष्ट एक महत्वाची असते, की आपल्याला एक ते असं प्रेशर असतं, की ज्या गोष्टी लिस्टवरच्या आहेत त्या गोष्टी पूर्ण करायलाच पाहिजेत. काही झालं तरी त्या गोष्टी आपल्या पूर्ण झाल्याच पाहिजेत दिवसात. म्हणजे मी स्वतः माझ्या लिस्टवर लिटरली माझ्या टू डू लिस्टवर 20-20 कामं असायची. बरं, त्या कामांमध्ये काही कामं ही असायची की 5 जणांना फोन करायचा आहे. तर 5 जणांना फोन करायचं हे मी एक काम लिहायचो. ती 5 कामं असायची. त्या 5 जणांना फोन करताना असंही असू शकतं ना, की ज्याला मला समजा फक्त एक लेट्स से एन्क्वायरीचा कॉल करायचा आहे. त्याला फक्त ठीक आहे, की हॅलो मी अमोल बक्षी बोलतोय, अमुक-अमुक तुम्हाला आता ह्याची गरज आहे का? नाहीये, ठीक आहे. हा संपला लवकर. मग एखादा आपला चांगला ओळखीचा असतो. त्याला आपण काहीतरी रिमाइंडर कॉल करत असतो. मग तो गप्पा मारत बसतो आपल्याशी. आपणही खूप दिवसांनी कॉल करतोय म्हणून बोलत राहतो. मग जो कॉल माझा 2 मिनिटात संपणं अपेक्षित होतं, त्याला 20 मिनिटं जातात. त्याची चूक नाही, माझी चूक नाही. बोलत दोघांनाही राहणं गरजेचं आहे. पण बोलत राहायचंय त्याच्या दुष्परिणाम हा झाला, की माझ्या टू डू लिस्टमध्ये जी कामं मी ठरवलेली होती, ती आता पुढं जात राहणार त्या 20 मिनिटांमुळे. मग ही कामं पूर्ण झाली नाहीत, म्हणून रात्री झोपताना मला ते एक कुठेतरी प्रेशर, अरे बापरे, माझ्या लिस्टमधली 10 कामं राहिलेत बरं का आज. म्हणजे एक तर कामाचे 8 तास विचार केला असेल तर ते तसेही 12 तास झालेत. एवढं करूनही ती 10 कामं झाली नाही. म्हणून माझं आता झोपताना माझ्या डोक्यात ते, हे काम झालं नाही, हे काम झालं नाही, आता मला कसं करायला, उद्या मग ही 10 कामं अजून पडणार. तर हे परत तो स्ट्रेस यायला चालू होतो. दिस इज द रिझन, की हे स्ट्रेस यायला चालू होतं. त्याच्यामुळे मी हळूहळू करत अशा पद्धतीनं केलंय, गरज नाही ना प्रत्येक काम मला रोजच करायचंय किंवा ते काम मला करायचंच आहे आज. मी ते काम उद्यावर ठेवू शकतो, परवावर ठेवू शकतो. मग असं करत करत त्या कामांची विभागणी अशा पद्धतीनं केली आहे, की ती 20ची आता 5 वरच आली आहेत. आणि 5 वर येताना सुद्धा जर 3 जणांना कॉल करायचं तर 3 स्वतंत्र कामं म्हणून मी लिहितो. म्हणजे मग मला माहिती होतं, की ही कामं किती आहेत एक्झॅक्टली. 5, 8, 10 जी झेपू शकतात. म्हणजे असं होतं, की एखादा कॉल फक्त पेमेंटचा रिमाइंडर असतो किंवा एखाद्या कामाचं फक्त एन्क्वायरी असती. तर त्यावेळेस काय असं नाही, की आपण 20 मिनिटं बोलणार आहे, आपल्याला पण माहिती असतं. तर अशी कामं विभागणी केल्यानंतर बऱ्यापैकी रिस्ट्रिक्ट होतात, जी कामं आपल्याला आवाक्यात येतात आणि आवाक्यात आली, की मग आपल्याला पण बरं वाटायला लागतं, हां बाबा एवढी कामं माझी झाली. मागे ना निलेश मिश्रा आहे ना, तो स्लो इंटरव्ह्यूज करतो, तो गाव कनेक्शन नावाचा त्याचा एक चॅनल आहे. त्या चॅनलवर कुणाचा तरी इंटरव्ह्यू घेत होता तो. तेव्हा तो म्हटला होता, म्हणजे जी व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेत होता तो असंच आपले सगळे जसे आपण आहोत बरेचसे जण, की आपण कुठल्या तरी छोट्या गावातून मोठ्या गावात आलेलो असतो आणि मग इथल्या ह्या सगळ्या पेशची आपल्याला जुळवून घेताना दमछाक होत असते. तर तो ऍक्टर होता, कोण होता आता मला आठवत नाही, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी किंवा अशाच स्वरूपाचं कोणीतरी, की त्याला विचारलं गावातून आल्यानंतर शहरात तुला बदल काय जाणवतो, महत्वाचा बदल काय? तर तो ऍक्टर म्हटला होता, की मला ना झोपताना असं वाटत राहतं शहरात असताना, की यार काहीतरी काम राहिलंय आपलं, काहीतरी राहिलंय. म्हणजे झोपताना तो स्ट्रेस घेऊन झोपतो आपण. असं नाही की आता गावात ताण नाही, गावात पण वेगळे ताणतणाव आहेत.
प्रत्येकाला आपापल्या लेवलला आजकाल ते स्ट्रेस आहेतच. पण त्यातलं हे आपल्या शहरात येण्याचं शहरातल्या ताणाचं मुख्य कारण ते एक असतं की कामं राहिली आहेत. अर्धवट राहिल्याचं एक प्रेशर आपल्याला येत राहतं रात्री झोपताना. ते ताण-तणाव घेऊन आपण झोपतो. त्यामुळं कामं आवाक्यातली ठेवायची की जी पूर्ण होऊ शकतील. बरं, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे जी कामं आपण ठरवली आहेत, जी भले थोडीशी असतील, 10 असतील, 5 असतील, 3 असतील, 2 असतील, 1 असेल, त्याच्यामध्ये 100% लक्ष देऊन ते काम पूर्ण करायचं. नाहीतर कमी कामं ठेवली आहेत म्हणून असं होऊ शकतं, की चालढकल केली जाते. आपण टाळाटाळ करतो. करू ना थोड्या वेळानं, काय फरक पडतो? नंतर करतो. नंतर करतो म्हटलं की कधीही करत नाही. प्रोक्रॅस्टिनेशनवरचा व्हिडिओ आहे, बघून घ्या. लिंक असेल इथं. डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देतो प्रोक्रॅस्टिनेशनच्या व्हिडिओची. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे चालढकल करणं. ते कामं कमी असली की आपण त्यात चालढकल करायला चालू करतो, की टाळाटाळ करायला चालू करतो. त्यामुळे जे काम आपण ठरवलंय ते काम 100% फोकस देऊन त्यावेळीच झालं पाहिजे. त्या कामाची विभागणी त्या पद्धतीनं झाली पाहिजे. छोट्या छोट्या टप्पे त्याचे ठरवले पाहिजेत आणि ते टप्पे पूर्ण करण्यासाठी 100% फोकस पाहिजे. तो फोकस व्यवस्थित असेल तर काम पूर्ण व्हायला जास्त लवकर मदत होते. ताणतणाव कमी करण्याचं अजून एक ना छोटं टेक्निक आहे. पोमोडोरो टेक्निक म्हणतात त्याला. एक इटालियन एंटरप्रेन्योर आहे, त्यानं ते शोधून काढलं होतं पोमोडोरो टेक्निक. या पोमोडोरो टेक्निकचं काय वैशिष्ट्य आहे, की आपण जे काही काम करू, काही वेळा सलग काम करावं लागतं. मग सलग काम करायला लागल्यावर आपल्याला तो स्ट्रेस येतो आणि आपल्याला ते कामातली एफिशियन्सी कमी व्हायला लागते. याच्यासाठी सलग 25 मिनिटं काम करायचं, 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. म्हणजे अर्ध्या तासाच्या कामाची विभागणी अशी करायची, की 25 मिनिटाचं काम केलं, 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. परत पुढच्या अर्ध्या तासामध्ये 25 मिनिटाचं काम केलं, 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. असं करत करत एक 2-3 सायकल्स झाल्या या, की चांगला एक 10-15 मिनिटाचा आपल्याला ब्रेक मिळतो. प्रत्येक वेळी हे शक्य नाही, पण जेव्हा शक्य आहे तेव्हा हे फॉलो करायला काहीच हरकत नाही. आणि हे केल्यामुळं तो काम एफिशियंटली होतं. एफिशियंटली झाल्यानंतर ते काम लवकर संपतं. लवकर काम संपलं की पुढच्या कामाकडे आपण वळू शकतो. परत त्या 5 मिनिटाच्या ब्रेकमुळे जी एक एनर्जी रिबिल्ड होती. मगाशी मी बोललो की रबर ताणला की तो थोडा त्याचा ताण कमी करतो, मग परत आपण ताणतो. म्हणजे ती टेनासिटी वाढते. कारण आपल्याला एक ब्रेक मिळतो, आपण रिफ्रेश झालेलो असतो. त्यामुळे आपण पुढच्या कामाकडे व्यवस्थित पद्धतीने जातो. ताणतणाव कमी करायचे हे छोटे 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 हे मार्ग आहेत. बरं, परत जे आपण ट्राईड अँड टेस्टेड म्हणजे फॉर एक्झाम्पल मेडिटेशन वगैरे सारखे जे आहेत ते आहेतच. ते शक्य असेल तर जरूर करावेत. मेडिटेशन तर रोजचे 10 मिनिटं ही 10-15 मिनिटं करायलाच हवं. ते केल्यामुळे माइंड फ्रेश होतं, आपले डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात आणि आपण आहे त्या कामावर व्यवस्थित फोकस करू शकतो. त्याच्यानंतर रेग्युलर एक्सरसाइजमुळे आपण स्वतःला फिट ठेवतो, निरोगी ठेवतो. त्या निरोगी राहण्यामुळं आपला कंटाळा जो आहे तो कंटाळा कमी होतो, थकवा कमी होतो आणि आपण कामामध्ये व्यवस्थित लक्ष देऊ शकतो. तर हे सगळं ताणतणाव कमी करण्याचे छोटे-छोटे ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत. तुम्हाला जर वाटत असेल यातून फायदा होतोय, तर प्लीज याचा उपयोग करा. तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्या सांगा मला. सगळेच आपण शिकतो या वेगवेगळ्या माध्यमातून. त्याच्यामुळं आणि आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर थँक यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक करा, लाईक बटन हिट करा आणि शेअर करा आपल्यासारख्या मित्रमंडळींना ज्यांना याची गरज आहे, गरज वाटते तुम्हाला. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट. आणि स्ट्रेस फ्री लाईफ जगा. जास्तीत जास्त आनंदी राहायचा प्रयत्न करा.